उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाची मशाल संदेशखाली प्रकरणामध्ये साफ भिजून गेलेली दिसते. सध्या ते प्रियंका वाड्रा यांचं अनुकरण करतायत. प्रियंका वाड्रा यांचा प्रसिद्ध डायलॉग आहे, मैं लडकी हूं लढ सकती हूं. आणि भाजप शासित राज्यामध्ये जेव्हा काही बलात्कारासारख्या घटना होतात, महिलांच्या शोषणाच्या घटना होतात, तेव्हा प्रियंका वाड्रा तात्काळ तिथे धाव घेतात आणि बोंब ठोकायला लागतात. परंतु हीच घटना जेव्हा भाजपेतर राज्यामध्ये घडते तेव्हा प्रियंका वाड्रा तोंड लपवून फिरत असतात. उद्धव ठाकरे संदेशखाली प्रकरणामध्ये सध्या तसेच तोंड लपवून फिरतायत. परंतु हिंदू समाजाच्या वेदनांबद्दल उद्धव ठाकरे मौन बाळगतात, ही खरोखरच दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानच्या एका राज्यामध्ये हजारो महिलांचं लैंगिक शोषण केलं जातं. त्या राज्याची मुख्यमंत्री जी मतांसाठी मुस्लिमांना अल्लाचा वास्ता देत असते, ती या प्रकरणामध्ये गप्प बसते. आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे हिंदुत्ववादी म्हणवणारे नेते सुद्धा जे बिल्किस बानोबद्दल हळहळ व्यक्त करतात, ते या हजारो दुर्दैवी महिलांबद्दल तोंडातून चकार शब्द काढत नाहीत.